आता आपल्याला जेव्हा मनाच्या सुप्त शक्तीचा शोध घ्यायचा आहे, दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे, त्या चैतन्याचा शोध घ्यायचा आहे, तर पहिला मनाचा अडथळा मनच आणतं. पहिला शत्रू आपलं मनच होतं. पहिलं पाऊलच उचललं जात नाही, मग पुढचा प्रवास होणार तरी कसा? म्हणून संतांनी सांगितलं आहे, याच मनाला, याच चित्ताला शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा. क्लिन्झिंग प्रोसेस ऑफ द माइंड. ते जसं आहे तसं आधी स्वीकारा. ॲक्सेप्ट युअर माइंड द वे इट इज means accept yourself the way you are. Suddenly don't try to change. Accept yourself the way you are. संतांनी काय सांगितलं आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सदेह निर्वाणापूर्वी देहू येथे शेवटच्या अभंगात जे सांगितलं आहे तो चित्तशुद्धीचा अर्क आहे. आणि ही त्यांची कळवळीची विनंती आहे. जगद्गुरू म्हणतात, आता तरी हाच उपदेश, जाता जाता सांगितलंय, आता तरी हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. किती मोठे शब्द आहेत हे, किती मोठा अर्थ या 4 ओळीत साठवलाय. किती ग्रंथ लिहावे लागतील, किती प्रबंध लिहावे लागतील. आयुष्याचा नाश करू नका. जाता जाता निर्वाणीचे शब्द आहेत. आपुलाले चित्त शुद्ध करा, बाकी काही करू नका, काही करू नका. कुठलाही मंत्र तंत्र नको, कुठलीही उपासना नको, कुठलेही व्रत वैकल्य नको, कुठलंही तीर्थक्षेत्र नको, कुठलीही यात्रा नको, कुठलाही ग्रंथ नको, वेद नको, उपनिषद नको, काहीच नको, काहीच नको. फक्त आपुलाले चित्त शुद्ध करा. ही पहिली अत्यंत अवघड अशी पायरी. क्लिन्झिंग प्रोसेस एकदा करून भागत नाही, इट्स ऑनगोईंग प्रोसेस. चित्त शुद्ध करा एकदा करून होत नाही. आपण रोज स्नान करतो, एकदा करून भागत नाही. चित्त कायम शुद्ध करण्यासाठी रोज ते शुद्ध केलं पाहिजे, सतत शुद्ध केलं पाहिजे. त्यासाठी मनाची कायम सजगता हवी. ऑन टोज 24/7. आज मी चित्त शुद्ध केलं, उद्या मी सिद्ध झालो, परवा मी समाधीत गेलो, असं नाही होत. इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस. चित्तशुद्धीच्या 9 पायऱ्या आहेत. पहिली जी मी सांगितली, मी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारणं. आय ॲक्सेप्ट मायसेल्फ द वे आय एम. हे तुम्ही म्हणाल, मी तर मला कधीच स्वीकारलं आहे, यात काय मोठंसं, काय विशेष? माझं माझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह मायसेल्फ अँड ऑफकोर्स आय ॲक्सेप्ट मायसेल्फ. पुढची पायरी संतांनी सांगितली, ती जास्त महत्त्वाची आहे. जसं तुम्ही स्वतःला स्वीकारलं आहे तसंच इतरांना स्वीकारा. आय ॲक्सेप्ट अदर्स द वे दे आर. आय ॲक्सेप्ट अदर्स द वे दे आर. तुमचा कोणाशी संघर्ष होणार नाही. आपोआप मन इतरांना स्वीकारून आतून शांती पाझरू लागेल. बिकॉज यू हॅव ॲक्सेप्टेड. तुम्ही स्वीकारलं आहे सगळ्यांना. कशाला अकारण संघर्ष करा? एकदा व्यक्तीला स्वीकारलं, तिच्या गुण अवगुणांसहित, कशाला नावं ठेवा, कशाला संघर्ष घ्यावा? वाय यू शुड हॅव एनी आर्ग्युमेंट? यू हॅव ॲक्सेप्टेड. आपली स्वीकार शक्ती वाढवा. इन्क्रीज ॲक्सेप्टन्स पॉवर. मग द्वंद्व होणार नाही, इनर कॉन्फ्लिक्ट होणार नाही. दुसरं तत्व संतांनी सांगितलं आहे, सेल्फ ॲसेसमेंट. कसं? इम्पार्शियली सेल्फ ॲसेसमेंट, सेल्फ इन्स्पेक्शन.
अगदी त्रयस्थासारखं साक्षी भावाने. तिसरं अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे स्वतःचा अहंकार, इगो ओळखा. अत्यंत कठीण आहे इगो ओळखणं आणि त्यापासून दूर राहणं. मी तर स्पष्ट सांगेन, आपण आणि परमात्मा यात फक्त दोनच अज्ञात आणि पातळ असे पडदे आहेत, अत्यंत पातळ. ते दूर व्हायला काही विलंब लागत नाही, पण होता होता दूर होत नाही. आणि अनुभवाच्या जोरावर मी सांगेन, साधनेच्या अंतिम टप्प्यात सुद्धा दुसरा पडदा दूर होत नाही. पहिला टप्पा आहे अज्ञानाचा, ठीक आहे, ज्ञान मिळवत मिळवत दूर होईल. दुसरा पडदा आहे अहंकाराचा, दूर होत नाही. कारण अहंकार ओळखताच येत नाही, सतत रूप बदलतो. इतका तो सुप्त आहे, सटल आहे, गुप्त आहे. भलभल्या उच्च कोटीच्या साधकांना ओळखता येत नाही. अखेरच्या टप्प्यात साधनेच्या, दॅट इज कॉल्ड द इगो. चौथं तत्व सांगितलंय, मन सतत समत्व बुद्धीत ठेवा, सम्यक अवस्थेत मनाला ठेवा. मेंटेन बॅलन्स ऑफ युअर माइंड, म्हणजेच योग. समत्वम योग उच्चते ही भगवान श्रीकृष्णाने केलेली गीतेतली योगाची व्याख्या आहे. योग म्हणजे मन समत्व बुद्धीत कायम ठेवणं, जे निश्चित कठीण आहे, अशक्य नाही. समत्व, बॅलन्स्ड, डावीकडे झुकता कामा नये, उजवीकडे झुकता कामा नये. सतत मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे, तुमचा झुकाव कुठे आहे का? आर यू न्यूट्रल? आस्क युअर ओन माइंड. तुम्ही तटस्थ आहात? आर यू न्यूट्रल? इफ यू आर न्यूट्रल, फाईन. इफ यू आर नॉट न्यूट्रल, you are losing the balance, or soon you are going to lose the balance. पाचवं तत्व जे मी सांगितलं, कधीही दुसऱ्यांच्या कर्माचं अनअपॉइंटेड ऑडिटर बनून इतरांच्या कर्माचं विश्लेषण करू नका, जज बनू नका. डोंट बी जज. जजमेंटल ॲटिट्यूड ठेवू नका. ती बाई मला माहीत आहे, तिचं असंच व्हायला पाहिजे होतं, झालं ते बरं झालं, मला ओळख आहे त्या बाईची, आत मला कल्पना आहे, ते जसं होणार होतं मला माहीत होतं आणि असंच व्हायला पाहिजे होतं, झालं ते चांगलं झालं आणि हे असंच होणार होतं, मला माहीत होतं. कोणाच्याही कर्माचं विश्लेषण करून तुमचं जजमेंट देऊन तुमच्या मनावरचा अप्रत्यक्ष ताण वाढवू नका. यू डोंट नो, ॲट द बॅक ऑफ द माइंड you are increasing your own tension. सहावं तत्व आहे वृत्तीत बदल, ॲटिट्यूड अँड ग्रॅटिट्यूड. ॲटिट्यूड अँड ग्रॅटिट्यूड. मी तुम्हाला हिमालयातला एक अद्भुत मंत्र सांगतो. हा मंत्र तुम्हाला कोणीही सांगणार नाही. पुण्यात, मुंबईत, कलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, कुठेही. अत्यंत गुह्य असा मंत्र आहे. अल्प साधनेत तुमच्यात अंतर्बाह्य बदल होईल, कमालीचा बदल होईल, आपोआप बदल होईल. असा हा गुह्य मंत्र मला हिमालयातल्या एका सिद्धाने दिला आहे. तो मंत्र आहे, सतत थँक्यू आणि सॉरी म्हणत राहा. सतत सतत समोरच्या व्यक्तीला थँक्यू 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 3दा म्हणा. एकदा म्हटला लक्ष नाही, दुसऱ्यांदा म्हटला ऐकू गेलं नाही, 3वार म्हणा, 3दा म्हणा. आणि स्वतःची किंवा त्याची, समोरच्या व्यक्तीची चूक असो नसो, सॉरी 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 विनम्रपणे म्हणा. आणि मला तुम्ही स्वतः येऊन सांगाल अवघ्या 1 महिन्यात तुमच्यात काय बदल पडला. हे तुम्ही त्या व्यक्तीसाठी म्हणत नसून तुमचा स्वतःचा अहंकार वेतळण्यासाठी म्हणणार आहात. साधा रिक्षावाला आहे, तुम्ही घरी उतरताना पैसे दिलेत, त्याला म्हणा थँक्यू थँक्यू
थँक्यू. वॉचमन आहे, लिफ्टमन आहे, लिफ्टचं दार उघडलं, थँक्यू. तुम्ही म्हणाल एक साधा रिक्षावाला तो काय, त्याला कशाला थँक्यू म्हणा, पैसे दिले, व्यवहार संपला. फुकट नाही आणलं, पैसे दिले म्हणून आणलंय. पण तुम्हाला हे माहीत नाही, केवळ त्याला बरं वाटावं म्हणून तुम्ही म्हणत नाही. तुमच्या मनात अहंकाराच्या ज्या अभेद्य भिंती आहेत, देर आर चायना वॉल्स इन युअर ओन माइंड, त्या जन्मोजन्मी बांधलेल्या भिंती वितळवायच्या आहेत म्हणून म्हणायचं आहे. ती सवय स्वतःला लावून घ्यावायची आहे. कोणी समोर असो, लहान मोठा, तुम्हाला त्याला म्हणायचं आहे, बाबा रे तू मला मदत कर माझा अहंकार वितळण्यासाठी. थँक्यू आणि सॉरी. तुम्ही एक जजमेंट स्वतःची घेऊन पहा. मला प्रामाणिकपणे सांगा, अगदी प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या अनेकांच्या सहवासात आजवर अनेक वेळा, कारण तुम्ही या ज्ञानतीर्थात वावरतायत, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही किती भाग्यवान आहात. इथे अनेक परदेशी पाहुण्यांशी तुमचा परिचय झालेला आहे, संपर्क येतो आहे. परदेशी व्यक्ती किती वेळा थँक्यू म्हणते, तुम्हीच मला सांगा का म्हणते. किती वेळा तुमची त्या व्यक्तीची दृष्टादृष्ट होताच चेहऱ्यावर हास्य फुलतं. काहीही ओळख नसताना, काहीही काम नसताना. वाय दे एक्सचेंज द स्माइल? बिकॉज इज द लँग्वेज ऑफ द हार्ट. आपण म्हणतो ओळख नाही, देख नाही, कधी पाहिलं नाही, काही काम नाही, काही हेतू नाही, कशाला हसायचं, हा आपला भाव असतो. जस्ट एक्सचेंज ऑफ स्माईलला सुद्धा आपण तयार होत नाही. याचं कारण काय? सुप्त अहंकार. दॅट इज हाऊ यू शुड रिअलाइज युअर इगो. सुप्त अहंकार दिसत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला सांगत नाही, मी प्राध्यापक, तुम्ही कोण, मी ओळखत नाही. आय एम HOD, हेड ऑफ द डिपार्टमेंट, आय डोंट नो यू. I am director, I don't know. I don't know you, then why should I exchange my smile? It is so precious. अहंकार कुठे, कधी, कसा जागृत होईल आणि डंख मारील सांगता येत नाही. तुमच्या शर्टावर डाग पडलाय, कोणीतरी तुम्हाला रस्त्यात सांगितलं, हो पान खाऊन कोणीतरी थुंकलंय, तुमच्या मागे डाग आहे. तुम्हाला धक्का बसतो, अरे कोणतरी वरून थुंकलंय, डाग आहे. आणि मला तर कॉन्व्होकेशन हॉलमध्ये पदवीदान समारंभाला जायचं आहे. तुम्ही आरशात पाहता, खरंच डाग आहे. तुम्ही त्या व्यक्तीला 100 वेळा थँक्यू 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 म्हणता. घरी जाऊन आपला वेश बदलता, ड्रेस बदलता. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं, सॉरी सर, यू आर सो इगोइस्टिक अँड यू आर सो शॉर्ट टेम्पर्ड, जरा बोललं की तुम्हाला राग येतो, तुमचा सुप्त अहंकार चवताळून उठतो. हाऊ वुड यू रिॲक्ट? हाऊ वुड यू रिॲक्ट? तुमची प्रतिक्रिया काय असेल? हाऊ डेअर यू कॅन से मी अँड इगोइस्टिक, मी अँड शॉर्ट टेम्पर. माझ्यासारखा शांत माणूस या संस्थेत नाही. आय एम डाऊन टू अर्थ आणि तुम्ही मला अहंकारी म्हणता. शर्टावरचा मागचा डाग दाखवला, तुम्ही त्रिवार थँक्यू म्हटलं. चारित्र्यावरचा एक छोटा दाग दाखवल्याबरोबर अहंकार चवताळून उठतो. आपण स्वीकारत नाही. सातवा गुण आहे, आपण नेहमी परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो. कधी छोटं मोठं, छोटं मोठं. तिथे गेल्याबरोबर, नतमस्तक झाल्याबरोबर आपोआप त्या मागण्या छोट्या मोठ्या उफाळून येतात. आणि होतं काय, नेमकं जे घ्यायचं ते तत्वाचा विसर पडतो. हे एक स्वाभाविक प्रक्रिया लहानपणापासून होत आलेली आहे. परीक्षेत पास कर, मार्क बरे मिळून दे, जरा पर्सेंटेज बरे मिळून दे, हळूच मूर्तीला पेन लावतो. बाबा रे तुझी ताकद त्या मूर्ती दे. लहानपणापासूनचे संस्कार आहेत. एक व्याधी आहे, रोग आहे, तो बरा कर, आरोग्य दे, हे दे, ते दे.
मोठी मागणी लहानपणापासून मनात रुतून बसली आहे, ती जाता जात नाही. ती व्यक्ती नसून शक्ती आहे याचा आपण कधी अनुभव घेतलाच नाही. म्हणून एकच गोष्ट करा, एकच गोष्ट करा. संतांनी सांगितलं आहे, एकच मागणं मागा. त्या शक्तीपुढे तुम्हाला इतकं दिलंयस, इतकं दिलंयस, माझ्या पात्रतेपेक्षा जास्त दिलंयस, म्हणून मी आभारी आहे, ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आय एम सो थँकफुल, आय एम सो थँकफुल बिकॉज यू ऑफर्ड मी मोर दॅन आय डिझर्व. मोर दॅन आय डिझर्व. आय जस्ट केम हिअर टू से थँक यू अँड थँक यू and thank you and to express my gratitude. आणि त्या स्थानावर काही काळ राहा, तिथल्या शक्ती स्पंदनांचा अनुभव घ्या. तुमच्या मनावर, तुमच्या मस्तिष्कावर, तुमच्या ब्रेनवर लेट द एनर्जी व्हायब्रेशन्स क्रिएट लिटल इम्पॅक्ट and then you will realize the inner peace. Not just touch and go. Let it be एनी प्लेस, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, कुठेही जा. काही काळ तिथे शांत शांत शांतपणे डोळे मिटून नुसतं बसा, काहीही करू नका. आणि बाहेर आल्यावर शक्तिस्पंदन लहरींचा अनुभव घ्या. त्यासाठी जायचं आहे, मागणं मागण्यासाठी नाही, तिथलं डेकोरम पाहण्यासाठी नाही, काहीच पाहण्यासाठी नाही.